डॉक्टर, मला डिलिव्हरीच्या वेळी होणाऱ्या कळांची भीती वाटते. मी कळा सहन करू शकेन का? पूर्वी नाही का मी कळा देऊन डिलिव्हरी केली? आजच्या मुली फारच नाजूक, एखाद्या सासूबाई म्हणतात. असे अनेक प्रश्न प्रसूतीबाबत, शंका कुशंका आजकाल स्त्रीरोगतज्ञ ऐकत असतात. एकीकडे गर्भवती मुलीची चिंता, त्याच्यावर असलेली प्रसूतीची नैसर्गिक जबाबदारी, घरच्या मंडळींची नॉर्मलच डिलिव्हरी व्हावी ही अपेक्षा, त्यामुळे गरोदर मातेला येणारा ताण, तिला वाटणारी भीती दिसते. त्यात आताच्या सोशल मीडियामुळे पसरत चाललेली चुकीचे ज्ञान आणि त्यातून वाढत चाललेली अनिश्चितता असाही मोठा प्रश्न असतो. प्रसूती ही नैसर्गिक बाब असून त्याच्या मागचे विज्ञान समजणे जरुरीचे आहे. प्रसूतीवेळी येणाऱ्या कळा म्हणजे काय हे समजणं आवश्यक आहे. गर्भाशयातील स्नायू म्हणजेच मायोमेट्रिक ही प्रसूती दरम्यान आकुंचन पावतात आणि शिथिलही होतात. या क्रियेमुळे गर्भ बाहेर येण्याच्या मार्गावर हळूहळू खाली सरकण्यास मदत होते. शिवाय त्यानेच गर्भाशयाचे मुख उघडण्यास मदत होते. प्रसूतीची प्रक्रिया सुरू होण्याआधी म्हणजे 9व्या महिन्यात हळूहळू ही क्रिया चालू असते. मात्र त्यावेळेला आकुंचन आणि शिथिल होणाऱ्या स्नायूंची गर्भाशयात काही प्रमाणात दाब तयार होतो. जसा एक मऊ रबरी चेंडू हळूहळू दाबला जावा इतपतच. तोच दाब जेव्हा साधारण 25 मिलीमीटर Hg यापुढे वाढतो तेव्हा स्त्रीला तो दाब वेदना म्हणून जाणवू लागतो. त्यामुळे वेदना म्हणजे मूळतः गर्भाशयात तयार होणारा दाब आहे आणि तो प्रसूतीच्या वेळी वाढत जातो. ही प्रक्रिया पूर्ण होण्याकडे वाटचाल होते. गर्भाची, गर्भिणीची आणि एकूणच गर्भावस्थेवर अवलंबून असते की ही प्रगती कशी आणि कधी होईल. तर प्रसूती का या अत्यंत जास्त दाब गर्भाशयात तयार झाल्यामुळे होतात. शिवाय गर्भाशयाचे मुख उघडत असल्याने त्या वेदना जाणवतात. आता प्रसूती सुलभ आणि वेदना सहन करता याव्या यासाठी अनेक प्रकारचे उपाय उपलब्ध असतात. मात्र तरीही प्रसूतीची तयारी ही शारीरिक, मानसिक आणि आता कौटुंबिक पण असते. 9 महिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम, प्राणायाम केल्याने प्रसूती मार्गात असलेले स्नायू बळकट आणि लवचिक होतात. काही जणींना असे करणे शक्य नसल्यास त्यांनी खंत करू नये, कारण प्रसूती सुखरूप व्हायची तर त्याचा मूळ मंत्र आहे आई आणि बाळ सुखरूप असणे. मात्र होतं काय? 1. आपल्याला कळा सहन करता येतील आणि त्याबाबत असलेली भीती आणि गैरसमज आपल्या डॉक्टरांशी बोलून दूर केले पाहिजेत. घाबरतातच अनेक जणी. 2. प्रसूती अशी घटना आहे की सर्व सुरळीत चालू असताना पण काही अडचणी येणे शक्य आहे. हे कुटुंबातील मंडळींनी ध्यानात ठेवणे जरुरी आहे. 3. प्रसूती सुसह्य करण्यासाठी काही पर्याय आहेत का असा प्रश्न अनेकांना छळतो. प्रसूतीपूर्वी करायचं काय? 1. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे समजायला हवं की प्रसूती ही एक नैसर्गिक बाब आहे आणि आपले प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी संवाद साधून विश्वास ठेवणं ही सारं उत्तम होईल. ही पहिली पायरी आहे. 2. काही वैद्यकीय विकार जसे गर्भवती स्त्रीला उच्च रक्तदाब असणे, हृदयाचे काही आजार असणे, मानसिक आजार असणे, त्यामुळे प्रसूती वेदना आईच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात. यावेळी वेदना कमी करण्यासाठी काही उपचार असणे हे उपयुक्त ठरते. 3. वेदना सहन करता याव्या यासाठी अनेक उपाय आहेत. प्रत्येक उपाय हा वेगळ्या प्रमाणात वेदना कमी करतात. प्रसूती दरम्यान केलेला मसाज आणि व्यायाम हा ही प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करते. 4. त्याचबरोबर नसामधून येणाऱ्या वेदनांची तीव्रता कमी करणारे यंत्र असते. त्यासारखेच हायपोपॅथिंग म्हणजे परत वेदना सहन करण्यासाठी आपल्या मनावर ताबा नियंत्रित केला जातो. ॲक्युपंक्चर ही पद्धत पण काही ठिकाणी वेदना कमी करण्यासाठी वापरली जाते. 5. वॉटर बर्थ किंवा पाण्यात बसण्याने प्रसूती वेदना सहन करण्यास मदत होते. कोमट पाण्यात बसल्याने पाठीच्या आणि प्रसूतीच्या मार्गातील स्नायू हे शिथिल होतात
आणि त्याने कळा सहन करण्यास मदत होते. 5. सर्वात कमी वेदना जाणवतील यासाठी असलेले एपिड्युरल एनाल्जेसिया म्हणजे एक प्रकारचे वरदान आहे. पाठीच्या कण्यातून निघणाऱ्या नसा बधीर केल्या जातात आणि त्यामुळे फक्त संवेदना कमी किंवा बंद करता येतात. हे केल्यानं प्रसूती कळा आणि गर्भवती स्त्रीची हालचाल आणि व्यायाम तसाच चालू राहतो. 7. विज्ञान प्रगत झाल्यामुळे ही सुखकर प्रसूती शक्य झाली आहे. प्रसूती करताना वेदना सहन होतील इतकीच तीव्रता ठेवणे या शास्त्रामध्ये शक्य झालं आहे. गप्पा मारता मारता आणि सहजतेने प्रसूती हा अनुभव घेता येतो. 8. गर्भावर आणि प्रसूतीच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम न होता हे शक्य आहे. मात्र अनेकांना नंतर कायमची पाठ दुखेल अशी शंका असते. मात्र तसं काही होत नाही. प्रसूतीनंतर केलेला व्यायाम आणि योग्य आहार हे पाठदुखी कंबरदुखी होऊ नये यासाठी प्रत्येक स्त्रीचा प्रयत्न असायलाच हवा. 9. ज्ञान प्रगत होत चालले आहे. त्याचा वापर आणि फायदा दोन्ही गर्भवती स्त्रियांना उपलब्ध करता येणे शक्य आहे. प्रसूती दरम्यान शरीरावर आणि मनावर ताण येऊ नये. एक सुंदर प्रवास आणि अनुभूती यासाठी पाऊल उचलणं ही काळाची गरज आहे.